सकाळी 8च्या दरम्यान सोशल मीडियात बातमी वाचली की दादांच्या विमानाचा अपघात झाला आहे आणि काही लोक जखमी झालेत. 5च मिनिटात बारामतीच्या मित्रांचे अनेक फोन आले की अपघात खूप मोठा आहे आणि दादांचं विमान पूर्ण खक झालं आहे. माझ्यासाठी हा अतिशय मोठा धक्का आहे. माझे आईवडील गेल्यानंतर जो प्रसंग माझ्यावर होता तोच प्रसंग आज माझ्यावर आलेला आहे. काल सकाळीच 7:30ला दादांचा देवगिरीहून फोन आला होता. मग शरद उद्या मला वेळ आहे, उद्या मी 9 वाजता येऊ, कुठे येऊ? मी म्हटलं दादा अचानक नाही कार्यक्रम घेता येणार, काही राजकीय घडामोडी होत्या. दुर्दैवाने हे प्रसंग आज पाहायला मिळालेला आहे. खरं तर राजकारणात मी अनेक नेते पाहिलेत, अनेक नेत्यांबरोबर काम केले, परंतु दादा हे माझ्यासाठी सर्वस्व होते. त्यांचं माझ्यावर व्यक्तिगत प्रेम होतं आणि मी पण एक व्यक्ती म्हणून त्यांचं प्रेम करत होतो. माझ्या राजकारणाची सुरुवात त्यांच्यामुळे केवळ झाली. विद्यार्थी दशेत मी 97-98ला ते माझ्याकडे आले होते आणि तेव्हापासून माझं आणि त्यांचं व्यक्तिगत रिलेशन राहिलं. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते माझ्यावर प्रेम करायचे आणि मी त्यांच्यावर प्रेम करायचो. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या घटना त्यांच्याशी जोडलेल्या आहेत. माझ्या लग्नाला तासभर खेडमध्ये आले होते. आता पण खूप दिवस त्यांचा आग्रह होता की तू परत माझ्याबरोबर ये. मागच्या काही दिवसापूर्वी मला त्यांनी देवगिरीला बोलवलं होतं. तब्बल 48 मिनिट मला त्यांनी वेळ दिला आणि खूप विषयावर माझ्याशी बोलले. पक्ष सोडताना सुद्धा मी त्यांना सांगून सोडलं होतं. त्यावेळी देखील 3 तास मला देवगिरीवरती घेऊन बसले होते. आणि आज त्यांच्याबरोबर जाताना त्यांनी मला स्वतः माझ्या गावात आले, मला प्रचंड वेळ दिला आणि मी शरद तुझी सगळी 100 रुपये काढून देईल असा आत्मविश्वास त्यांनी मला दिला होता. परवाच मी भास्कर पेरे पाटलांना घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो आणि भास्कर पेरे पाटलांचा आणि त्यांचा फोटो काढताना दादांनी मला पण बोलून घेतलं आणि हाताला धरून जवळून मला खेचून घेतले, तो पण फोटो थांब. खूप त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. त्यांच्यासारखा धाडसी कर्तव्य करणे तर मी पाहिलं नाही. मंत्री अनेक आहेत, पुढारी अनेक आहेत, पण गोरगरिबांसाठी धाडसा निर्णय करणारा त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्रात पुन्हा नाही. त्यांच्यावर अनेकांनी टीका केली, माध्यमांनी केली, पत्रकारांनी केली, विरोधी पक्षांनी केली. पण दादा जेवढे कडक होते ते तेवढे आतून मऊ होते, तेवढे प्रेमळ होते. फक्त दादा ज्यांना कळले त्यांनाच कळले. असा नेता पुण्यात नाही, महाराष्ट्रात नाही, देशात होणार नाही. एवढी कामाची तडप, प्रशासकीय त्यांचा उत्सव होता, निर्णय क्षमता होती. माझा थेट त्यांच्याशी संवाद होता. मला त्यांना भेटायला कोणाच्या मध्यस्थी लागत नव्हते. अनेक वेळा फोनवरून त्यांच्याशी बोलायचो. SMS गेला तरी उत्तर यायचं, SMS गेला तरी काम व्हायचं. खरं तर काल त्यांनी फोन केला आणि आज जर ते खेळला आले असते तर कदाचित असं वाटतं की आजची बारामतीची घटना घडली नसती. त्यामुळं खूप वाईट प्रसंग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर आहे. आम्ही त्यांच्याकडे बघून राजकारण सुरू केलेलं आहे. त्यामुळं आता आम्हाला त्यांना सोडून आमची काही अपेक्षा नाही. आम्हाला आता काही मिळवायचं नाही. आमचा नेता गेला, आमचा गॉडफादर गेला, आमचं सर्वस्व गेलं. कुठल्या शब्दात श्रद्धांजली व्हावी. अतिशय दुर्दैवी घटना आहे. यापेक्षा मी जास्त बोलू शकत नाही.